रोहित पवार हे मतदान करण्यासाठी आलेत। त्यांच्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी। विवेक, मिलिंद, आता रोहित पवार यांनी आपल्या परिवारासह बारामतीमधल्या पिंपळी इथं मतदान केलेलं आहे आणि आता ते नुकतेच मतदान केंद्रातून बाहेर पडलेले आहेत। खरं तर सकाळच्या वेळेत अजित पवार आहेत, सुप्रिया सुळे यांनी मतदान केलं होतं आणि त्यानंतर रोहित पवार हे कधी मतदान करतील याची सगळी वाट बघत होते। त्यांनी आता मतदान केलं आणि आता येऊन ते प्रसारमाध्यमांशी बोलतायत। काही क्षणातच ते आपल्याशी जोडले जातील आणि आपल्यासोबत आता रोहित पवार आहेत। आणि एक सांगतो की आता जसं तुमचं बोलणं कंप्लीट होईल तसं मी आता मावळ जागा किती रोहित, मला अंदाज आहे की 3.5 लाखापेक्षा जास्त येऊ शकते। रोहित, अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। यावेळेस तुमचा देखील खूप सक्रिय सहभाग या सगळ्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला। वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका देखील झाली, ती कसं बघता आजच्या निवडणुकीला तुम्ही? नाही, आजच्या निवडणुकीकडे बघत असताना आपण जेव्हा राष्ट्रवादी आघाडी, काँग्रेस, सर्व जे मित्रपक्ष आहेत, शेतकरी संघटनेपासून RPM मित्रपक्ष आहेत, हे सर्व जेव्हा मुद्दे मांडत असतात तेव्हा मुद्दे जे मांडत होते की पुढे आम्ही काय करणार याच्यावर आम्ही जास्त बोलत होतो। पण या सरकारच्या बाबतीत जर बघितलं की आम्ही 5 वर्षात BJP शिवसेनेने 5 वर्षात काय केलं याच्यावर कोणी एक सुद्धा शब्द काढेना आणि काढत नसताना मग कुठं पवार साहेबांवर बोल, कुटुंबावर बोल, अशा प्रकारचं राजकारण भाषणं त्यांची बघण्यात आली आणि ती लोकांना नाही पटली। लोक आज तशी त्या बाबतीत नाराज आहेत। त्यामुळे मला हा विश्वास आहे की लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेतलंय आणि स्वतःहून लोक या सरकारच्या विरोधात मतदान करतील, हा माझा एक कार्यकर्ता म्हणून विश्वास आहे। नरेंद्र मोदी जेव्हा केव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा आपण बघितलं त्यांनी थेट शरद पवारांचं नाव घेतलं आणि ते काँग्रेससोबत का आहेत असा त्यांनी प्रश्न विचारला। थेट टीका त्यांनी केली। खरं तर काँग्रेस देखील आहे, पण आता लक्ष हे पवार कुटुंबीय भाजपचं होतं, हे अगदी स्पष्ट होतं। नाही, महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आणि खास करून मोदी साहेब जेव्हा बोलत होते तसं बघितलं तर मोदी साहेबांना विषय बोलायचे असते तर खूप काय होते। त्यांनी खरंच काम केलं असतं आज गेल्या 5 वर्षामध्ये, कदाचित ते बोलू शकले असते आम्ही हे केलं ते केलं युवकांना, शेतकऱ्यांना, पण त्यांना आज मुद्देच नाहीत। मग आज मला असं वाटतं एक कार्यकर्ता म्हणून की कुठेतरी पवार साहेबांची धास्ती या लोकांनी घेतली, कारण पवार साहेबांचं जे आहे की मित्र खूप आहेत, पक्ष हे ओळखीचे, त्यामुळे पक्षांना लोकांना एकत्रित कोण करू शकतं आज देशात आणि राज्यात ते पवार साहेब आहेत। तर मला असं वाटतं की आज मोदी साहेबांनी खरेच पवार साहेबांची भीती ही मनात घेतल्यामुळेच पवार साहेबांच्या विरोधात हे बोलत आहेत। निवडणूक जेव्हापासून जाहीर झाली तेव्हापासून भाजपने म्हटलं आमची 43वी जागा ही बारामतीची असणार आहे। असं एक वाटतं की प्रेशर टॅक्टिक्स आहे किंवा सायकोलॉजिकल गेम भारतीय जनता पक्ष सुरुवातीपासून खेळत होतं, कारण तुमचा बालेकिल्ला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्र, त्यावर हल्ला करायचा, तुमचं मनोबल आहे त्याला खच्ची करायचं आणि मग निवडणूक काढायची, असा एक प्रयत्न भाजपने केला असं वाटतं? नाही, बघा कसं आहे की ते जेव्हा बोलत असतात 43वी जागा आम्ही बारामतीची घेऊ, पण त्यात काय मनोबल ते कोणाचं वाढवतं? त्यांच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनोबल ते वाढवायचा प्रयत्न करतायत, कारण त्यांचं मनोबल हे कार्यकर्त्यांचं पण डाऊन झाले। कार्यकर्त्यांना सुद्धा सर्वसामान्य लोकांना फेस करता येत नाही आज अशी परिस्थिती आहे। त्यामुळे 43 जो आकडा होता जो त्यांनी काढलेला, कार्यकर्त्यांचं मनोबल जे एकदम खचलेलं आहे BJP आणि शिवसेनेचं, ते कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न केला। पण मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, लोकांशी चर्चा केल्यानंतर सरकार हे लोकांच्या विचाराचं म्हणजे आघाडी सरकार आल्याशिवाय राहणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे। अजून एक मुद्दा म्हणजे मावळची निवडणूक, सगळ्यांचं लक्ष आहे पार्थ पवारांचा परफॉर्मन्स कसा होणार आहे। अनेक टीका झाली, अनेक वेळा त्यांच्या प्रचाराबद्दल खिल्ली उडवण्यात आली, सोशल मीडियावरून देखील खूप काही प्रतिक्रिया आला। आता तुम्ही कसं बघताय, कारण पुढचा तुमचा जो महत्त्वाचा टप्पा आहे निवडणुकीचा तो म्हणजे मावळचा देखील आहे? नाही, आमचा तसा महत्त्वाचा टप्पा तुम्ही जर बघितला तर तसे जिथं कुठं आमच्या आघाडीचे उमेदवार आहेत तो आमचा महत्त्वाचा टप्पा आहे, कारण की शेवटी सगळ्यांसाठी आम्ही काम करत असतो। पण पारच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर पार हा इलेक्शनच्या काळामध्ये सर्व लोकांच्या प्रेमाली नक्कीच तो चांगल्या मताने परफॉर्मन्स देईल, निवडून येईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की निवडून आल्यानंतर एक चांगला असा खासदार म्हणून तो त्या परिसरामध्ये काम केल। या दोन्ही बाबतीत मला विश्वास आहे। शेवटचा प्रश्न, कारण मला माहिती इतरांना देखील प्रश्न विचारायचे आहेत। शेवटचा प्रश्न, बारामतीची जी जागा आहे ती दरवेळेस पवार कुटुंबीय मेरिटमध्ये येऊन जिंकत असतं। गेल्या वेळेस पाहिलं आपण तर फर्स्ट क्लासमध्ये येऊन जिंकलेले होते, त्याची खंत अजित पवार असतील किंवा इतर सगळे लोक व्यक्त करत आहेत। यावेळेस तुम्ही कशी तयारी केली आणि काय निकाल अपेक्षित आहे? नाही, 2014ला काही प्रमाणात जर तुम्ही बघितलं तर लोकांना फार वेगळ्या पद्धतीची आश्वासनं दिली गेली आणि काही समाजाला पण फसवण्यात आलं, पण लोक आता म्हणतात की त्यावेळेस आम्ही 2014ला चुकलो। त्यामुळे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा आम्ही बारामती मतदारसंघ नाही तर कुठलाही मतदारसंघ बघत असतो तेव्हा आम्ही लोकांवर विश्वास ठेवत असतो। यंदाचा गेल्या वेळेस पण विश्वास होता, यंदाही आमचा जास्त विश्वास आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला विश्वास आहे की ताई या कदाचित 2009चं जे त्यांचं लीड होतं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने लोकांच्या प्रेमामुळे त्या निवडून येतील। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर ज्या पद्धतीने अतिशय आत्मविश्वासाने रोहित पवार यांनी यापूर्वी देखील आपली भूमिका मांडली होती तशीच भूमिका आता देखील ते मतदानानंतर मांडताना दिसतात। मिलिंद, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता आपण जाऊया थेट अहमदाबादमध्ये।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री मतदानासाठी पोहोचलेल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांचे धाकटे बंधू आणि पंतप्रधानांच्या मातोश्री सहकुटुंब मतदान करण्यासाठी इथे पोहोचले आहेत. आपण गुजरातच्या अहमदाबादमधली ही दृश्य पाहतो आहोत. आज सकाळीच पंतप्रधानांनी